या चित्रपटाला सरकार एवढं का घाबरलं? हा चित्रपट OTT वरती रिलीज होताच लगेच बॅन करण्यात आला. कारण की या चित्रपटामध्ये असं भयंकर सत्य दाखवण्यात आलं होतं, जे आजपर्यंत कोणीही दाखवलं नाही. धुरंधर सारखे चित्रपट बिनधास्तपणे रिलीज होतात, पण ज्या ठिकाणी सत्य दाखवलं जातं, त्या ठिकाणी चित्रपट बॅन केले जातात. धुरंधर सारख्या चित्रपटामधून कोणाचं कौतुक केलं जातं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण ज्या चित्रपटामध्ये 2,500 मुलांच्या मृत्यूचं रहस्य दडलेलं असतं, तो चित्रपट बॅन केला जातो. या चित्रपटाचं नाव होतं सतलुज. पंजाबी अभिनेता दिलजीत याने यामध्ये मुख्य रोल केलाय आणि हा चित्रपट संपूर्ण खऱ्या घटनांवरती आधारित होता. आता या चित्रपटामध्ये नेमकं असं काय दाखवलं गेलं ज्यामुळे हा चित्रपट बॅन करण्यात आला? चला आपण या आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ. विचार करा, तुमच्या घरातील मुलगा असो, भाऊ असो, वडील असो, यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं आणि घरच्यांना सांगण्यात आलं, घाबरायचं काही कारण नाही, तुमच्या मुलाची किंवा वडिलांची चौकशी होईल, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येईल. पण पोलिसांनी तो चौकशीला नेलेला माणूस पुन्हा घरी कधी परततच नाही. कारण की पोलीस स्टेशनमध्ये त्या माणसावरती अमानुष अत्याचार होतात, जबरदस्त मारहाण होते आणि त्यानंतर त्या व्यक्तीची हत्या करून नदीमध्ये फेकून दिलं जातं किंवा लावारिस म्हणून तो मृतदेह जाळला जातो. आता आपण हे काही काल्पनिक कथा सांगत नाहीये, जे पंजाबमध्ये घडलं त्याच्यावरती हा आधारित चित्रपट होता. आता या चित्रपटामध्ये सत्य काय दाखवण्यात आलं ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका. पंजाबमधील जसवंत सिंग खालरा यांच्यावरती हा आधारित चित्रपट होता. जसवंत सिंग खालरा हे काही राजकारणी नव्हते, मोठे वकील नव्हते किंवा कोणते अभिनेता नव्हते. ते बँकेमध्ये काम करणारे साधे एक कर्मचारी होते. हा काळ होता 1984 ते 1994. या काळामध्ये पंजाबमधील अनेक तरुण बेपत्ता झाले. सांगण्यात येते जवळपास 2,500 तरुण बेपत्ता झाले होते. कुटुंबातील लोकांनी पोलिसांच्या चक्रा मारल्या, संपूर्ण परिसर शोधला, त्यांचा सर्व जागेवरती तपास घेतला, पण त्यांच्या घरातील मुलांचा, वडिलांचा कुठेही पत्ता लागला नाही. काही लोक अशी होती ज्यांना पोलीस चौकशीला घेऊन गेले, पण ते पुन्हा घरी परतलेच नाही आणि कुटुंबाला कोणतंही उत्तर मिळालं नाही. हीच गोष्ट जसवंत सिंग खालरा यांना अस्वस्थ करत होती. आता जसवंत सिंग खालरा यांनी त्यावेळेस नेमकं काय केलं होतं ते ऐका. पंजाबमधील 2,500 मुलं बेपत्ता झाले, त्यामुळे त्यांनी स्वतःहून तपास सुरू केला. आता ते एक तर बँक कर्मचारी होते, त्यांना कोणाचाही सपोर्ट नव्हता, पोलिसांचा नव्हता किंवा राजकारणाचा पण नव्हता. पंजाबमधील अमृतसर आणि त्याच्या आसपासच्या भागामधील स्मशानभूमी, नगरपालिकेच्या नोंदवह्या आणि सरकारच्या दहन नोंदी या तपासाला त्यांनी सुरुवात केली. या तपासादरम्यान जसवंत सिंग खालरा यांना अनेक धक्कादायक गोष्टी आणि नोंदी सापडल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे मृतदेह होते ज्यांचं कोणीही वारसदार नव्हतं. त्यावेळेस जसवंत सिंग खालरा यांनी दावा केला, जे मृतदेह लावारिस म्हणून जाळण्यात आले होते, जे नदीमध्ये फेकण्यात आले होते, हे मृतदेह त्यांचेच होते, जे पंजाबमधील 2,500 ते 2,000 मुलं बेपत्ता झाले होते. त्यावेळेस जसवंत सिंग खालरा यांनी दावा केला होता, खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकून त्यांना पोलिसांनी मारलं होतं. खालरा यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक होता. जसवंत सिंग खालरा यांनी हा मुद्दा फक्त भारतामध्येच नाही, कॅनडा आणि अमेरिकेमध्येही मांडला. मानव अधिकार संघटनांशी संपर्क साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती या विषयावरती सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण त्यानंतर असं घडलं होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जसवंत खालरा यांनी सत्य शोधायला आणि सत्य मांडायला सुरुवात केली होती, त्यामुळे ते अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये आले होते. 6 सप्टेंबर 1995 रोजी जसवंत सिंग खालरा हे घराबाहेरून अचानक बेपत्ता झाले. सांगण्यात येते त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्यामध्ये पंजाब पोलिसांचं देखील नाव आलं होतं. पुढे जसवंत खालरा यांचं हे प्रकरण कोर्टामध्ये जातं. ते बेपत्ता झाले म्हणून या प्रकरणामध्ये काही पोलिसांना दोषी ठरवण्यात येतं. याच खऱ्या घटनावरती सतलुज हा चित्रपट रिलीज झाला होता. बरं, हा चित्रपट रिलीज होण्या अगोदर जसवंत सिंग खालरा यांच्या पत्नीची देखील मुलाखत घेण्यात आली. त्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यांनी देखील दावा केला होता, या चित्रपटामध्ये दाखवलेले प्रत्येक भाग आणि प्रत्येक गोष्टी खऱ्या आहेत. आजही त्या बेपत्ता 25,000 मुलांच्या मृत्यूदेहाचं रहस्य उलगडलेलं नाही. पण यामधील आणखीन एक धक्कादायक गोष्ट ऐका. हा चित्रपट 2022 मध्येच पूर्ण झाला होता आणि त्यावेळेस चित्रपटगृहामध्ये रिलीज देखील होणार होता, पण सेन्सर बोर्डने याच्यावरती आक्षेप घेतला. सांगण्यात आलं, याच्यामधील 127 सीन कट करा, त्यानंतर हा चित्रपट रिलीज करायचा आहे की नाही त्यानंतर आम्ही विचार करू.
त्या 127 सीनमध्ये चित्रपटातील मुख्य पार्ट्स दाखवण्यात आले होते. मग ते जर कापले असते तर चित्रपटामध्ये राहिलंच काय असतं. चित्रपट रिलीज करण्यासाठी नकार देण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी न्यायालयीन दरवाजा ठोठावला. 2023 मध्ये रिलीज होण्याच्या अगोदरच या चित्रपटाला एका इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये निवडण्यात आलं होतं. पण अचानक एका रात्रीमधून त्याचं नाव कापण्यात आलं. त्यामुळे सतलुज या चित्रपटाचं कुठेही प्रमोशन झालं नाही, कुठेही ॲड झाली नाही. शुक्रवारी हा चित्रपट Zee5 OTT वरती रिलीज झाला आणि रविवारी हा चित्रपट बॅन करण्यात आला. चित्रपट बॅन करण्याचं कारण काय सांगण्यात आलं? आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक वातावरणाला धोका, यामुळे हा चित्रपट बॅन करण्यात आला. या चित्रपटाचा अभिनेता दिलजीत याने हा चित्रपट बॅन झाल्यानंतर सांगितलं, मी पंजाबी आहे आणि मरेपर्यंत पंजाबी लोकांच्या पाठीमागे उभा राहील. माझ्यावरती कोणतीही कारवाई झाली तरी मी घाबरत नाही. सत्य लपता कामा नये, सत्य लोकांना माहिती पडायला हवं. दिलजीत हे देखील म्हणाला, या चित्रपटामध्ये आम्ही विचित्र काही दाखवलं नाही, जे सत्य आहे ते दाखवलं. धुरंधर सारखे चित्रपट रिलीज होतात, सरकारचं मोठं कौतुक केलं जातं, पण जेव्हा लोकांना सत्य दाखवलं जातं तेव्हा त्याच्यावरती बंदी घातली जाते. पुढे अभिनेता दिलजीतने सांगितलं, आता काही फायदा नाही. शुक्रवारी हा चित्रपट OTT वरती रिलीज झाला होता. लाखो लोकांनी डाउनलोड केला असेल. आता बॅन केला तरी मला फरक पडत नाही. माझं काम झालेलं आहे, निर्मात्यांचं काम झालेलं आहे. हा चित्रपट लाखो लोकांच्या मोबाईलमध्ये गेलेला आहे. एवढंच काय, दिलजीतने सरकारला आव्हान देखील दिलं, आता तुम्ही इंटरनेटवरती बॅन करून दाखवा. आता यानंतर बरेचसे लोकांनी प्रश्न उपस्थित केलाय, या चित्रपटामधून सेन्सर बोर्ड आणि सरकारला कोणती भीती आहे? आपण सत्य पाहण्याची ताकद गमावली आहे का? आपण आपल्या इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या मान्य करून त्यामधून नवीन काही शिकू शकत नाही का? आता सतलुज हा एका चित्रपटाचा विषय राहिला नाही. हा आपल्या लोकशाहीचा, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सत्य सांगण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. सतलुज हा फक्त चित्रपट म्हणून पाहायचा विषय राहिला नाही, तर तो आपल्या व्यवस्थेकडे आरसा दाखवतो. म्हणूनच त्याला गप्प करण्याचा प्रयत्न झाला. आज या वादाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जसवंत सिंग खालरा हे नाव पुन्हा एकदा देशामध्ये चर्चेत आलं. दुसरीकडे त्यांची पत्नी जी सांगते त्यांच्या पतीबरोबर जे काही घडलं ते सर्व सत्य होतं. त्यांच्या पतीने जे काही शोध लावला होता ते सर्व काही सत्य होतं. कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना जसवंत सिंग खालरा यांच्याबद्दल माहितीच नसेल, पण या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्यांचं सत्य समजलं. एक साधा बँक कर्मचारी माणूस 2,500 बेपत्ता मुलांच्या मृत्यूचं रहस्य उलगडतो आणि त्यानंतर त्यांची अपहरण करून हत्या केली जाते. हे सत्य जेव्हा लोकांसमोर येतं तेव्हा ते सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जातो, लपवण्याचा प्रयत्न केला जातो. आता या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.